मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे दादा अजित पवार यांना सर्व महाराष्ट्राने जड अंतकरणाने निरोप दिलेला आहे। मात्र आत्ता देखील त्यांचे जे जवळचे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, त्यांच्या डोळ्यातील अश्रू आपल्याला पाहायला मिळत आहेत। माझ्यासोबत पुणे शहरातील माजी आमदार आणि सध्या राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुनील टिंगरे आहेत। खरं तर दादांचं नाव घेतलं तरी त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत आणि दादांच्या सोबत जे झालेले किस्से आहेत ते देखील ते सांगतायत। एक विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळीची एक ऑडिओ क्लिप सुनील अण्णांनी ट्विट केलेली आहे। अण्णा, त्या ऑडिओ क्लिपमध्ये दादा म्हणताय, सुनील तू घाबरू नको, तू तुझं काम चालू ठेव, मी आता दिल्लीला निघालो। नेमका काय किस्सा होता? कारण की आता देखील तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत। नाही, त्या काळात तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल, एका प्रकरणात माझं नाव गोवलं गेलं आणि त्यानंतर पहिले यादीत माझं नाव आलं नव्हतं। त्यावेळेस मी न फोन करता दादांनीच मला फोन केला, तू काळजी करू नको रे, मी दिल्लीला चाललो आहे आणि तू तुझं काम करत राहा, मी तिथनं अमित भाईंशी बोलून तुझं तिकीट करतो, तू काम करत राहा। एवढा मोठा फोन कधी येणार मला असा की तू काळजी करू नको, फोन नाही येणार परत। खरं तर ज्यावेळी विधानसभाची निवडणूक होती, सुनील टिंगरेंचं उमेदवारी कापली असं सर्वत्र झालं होतं। मात्र त्यावेळेस तुम्ही देखील शांत झाला होता की आपली उमेदवारी कापली गेली असं तुम्हाला देखील वाटलं होतं। आणि त्या क्षणाला दादांचा फोन येऊन ते आत्ता देखील ऑडिओ आपण ऐकली तर दादा 2 शब्दात सांगतायत, सुनील तू घाबरू नको, मी दिल्लीला निघालोय, मी करून आणतो। नाही, माझी कापली नव्हती, मला माहिती होतं, कारण मला सगळ्यात पहिला AB फॉर्म दिला होता। 1 नंबरचा AB फॉर्म मला दिला होता त्या काळात। ज्यावेळेस मी बसलो होतो त्याच्यानंतर मला जेवायला डायनिंग टेबलवरती बसवलं, आम्ही जेवलो। मला म्हणलं की तुझा फॉर्म घे पहिला। नाही म्हणलो दादा, मला 3 नंबरचा फॉर्म पाहिजे, मी दत्त भक्त आहे, माझ्या गाडीचा नंबर 111 आहे, मी 3 दत्त म्हणून ते घेतो आणि 3 नंबर दत्ताचा असं। त्या पहिल्या चेतन तुपेनला AB फॉर्म द्यायला लावला, नंतर विटेकरांना दिला, 3रा फॉर्म मी घेतला, त्यानंतर जेवायला घातलं आणि म्हणले काळजी करू नको, काम कर, लोक काम करणाऱ्याला निवडून देतात, तू काळजी करू नको, एवढं समजून सांगितलं होतं मला। अण्णा, गेल्या 1-2 महिन्यात दादांचा तुमचा संपर्क जास्त होता, कारण की महापालिकेच्या निवडणुका होत्या आणि दादा पुण्यात ठाण मांडून बसले होते, रोज तुम्ही दादांपाशी जायचा। असं अकाली दादांच्या जाण्याने सर्वांनाच धक्का बसलेला आहे। मात्र दादांची एक इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजेत आणि तुम्ही देखील त्यासाठी सगळे प्रयत्न करत होते। नाही, दादा कायमच, आम्ही ज्यावेळेस बसायचो त्यांचं साहेबांवरती खूप प्रेम होतं। कित्येक वेळा बोलणी चर्चा झाली, तर नाही रे, आयुष्य म्हणजे जे काय घडलो साहेबांच्या ह्याच्यात घडलो आणि आपली वेगळं नाहीच आहे आपण, अशा पद्धतीने बोलायचं। ज्यावेळेस आम्ही प्रस्ताव मांडला 2 राष्ट्रवादी, तर मी असेल, विशाल तांबे असेल, आम्ही दोघं खरं तर पडद्यामागनं मेन रोल प्ले करत होतो। तो विशाल ताईंशी बोलायचा, मी दादांशी बोलायचो, ताईंचा फोन यायचा, खूप संघर्ष होऊन ते आम्ही या महापालिकेला एकत्र झालो आणि त्यातनं चांगला रिझल्ट येणं अशी दादांनाही अपेक्षा होती, मलाही होती। शेवटी जनता जनार्दन आहे, त्यांना जे योग्य वाटतं ते करतात। पण मला एवढं माहिती आहे, असा नेता परत पुणे जिल्ह्याला नाही आणि महाराष्ट्रालाही भेटणार नाही। रात्रंदिवस फक्त जनतेचा विचार करायचे, काम करायचे। त्यांनी कधीही कोणाशी वैर घेतलं नाही, कोणी सोडलं, किती जणांना मोठं केलं, माझ्यासारखा एक साधा कार्यकर्ता मला मोठं केलं, असा दादा परत होणे नाही। दादांची इच्छा होती आणि त्याप्रमाणे काही प्रक्रिया सुरू झाली होती का दोन्ही पक्ष विलिनीकरणाची? कारण की 12 किंवा 8 तारखेला पक्षाचं विलिनीकरण करून झेडपीच्या निवडणुका लढवू, अशा प्रकारचं काय ठरलं होतं? नाही, ह्या झेडपी इलेक्शन नंतरच विलिनीकरण करण्याचा दादांचा होता विचार। त्यांचा विचार होता की 9 तारखेच्या आसपास दादा त्याबद्दल, येणारी फेब्रुवारीची 9 तारीख होती त्यांच्या डोक्यात। एकदा चर्चेने सहज विचार होता म्हणजे आपल्याला विलीन म्हणजे खरं तर आम्ही कार्यकर्ते आग्रह करायचो, दादा आपल्या विभाजनामध्ये आपलं नुकसान होतं आहे आणि कार्यकर्त्यांसाठी आणि आपल्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी आपण एक होणं गरजेचं आहे, असं एकदा माझी डायनिंग टेबलवरती चर्चा झाली होती। अरे मला तरी वाटतं का की असं राहावं, पण बघू नियतीच्या हातात काय कसं काय पद्धतीने होईल। 9 फेब्रुवारीला दोन्ही पक्ष विलिनीकरण करण्याची दादांची इच्छा होती आणि तशी प्रक्रिया सुद्धा चालू झाली होती। तशी एक चर्चा उडती आमच्या बरोबर
बोलताना झाली होती की करू आपण बघू पॉझिटिव्ह, म्हणजे असं निश्चित नाही, पण त्यांच्या डोक्यात की होण्यासाठी त्यांची तयारी होतीच. अण्णा, दादांच्या जवळचे जेवढे नेते मंडळी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत, सर्वांच्या डोळ्यात अजून देखील अश्रू आहेत. मात्र आता एवढा मोठा पक्ष आहे, दादा एक हाती हा सगळा पक्ष चालवत होते, दादांचा शब्द हा अंतिम असायचा. मात्र आता पक्षाला कोण सांभाळेल किंवा कसं पुढे पक्ष जाईल, काय नेमकं वाटतं? ते आमच्यासमोर तर पूर्ण ब्लँक आहे. आम्ही कधी असा विचारच केला नव्हता की अशी वेळ आमच्या होईल की आम्हाला हा विचार करावा लागेल की दादा नंतर कोण. कारण महापालिकेच्या निवडणुकीला आम्ही पाहिले, तुम्ही रात्र जागून सगळी रणनीती करत होता आणि आता आम्ही इथं आलो तर तुमच्या तोंडातून पहिला शब्द निघाला की बास, आता राजकारण करायचं नाही. करणार काय, कुणाची जीव करणार. आज कुठेही अडचण झाली पहिला फोन कुणाला, माझ्या मागं अजितदादा होता की काही झालं तर ते मला भीती वाटत नव्हती की काय झालं तर कुणाला, माझ्या मागं एवढा मोठा भक्का मादर होता. आज तो नाही म्हणलं कुणाच्या जीव करायचं, कोण आहे कोण नाही कोण नाही. म्हणजे वडील वारल्यानंतर जेवढी वाईट वाटलं तेवढंच आज दादा गेल्यानंतर झालं की परत फोन कुणाला लावायचा, कोण. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की महाराष्ट्रभरातील जे कार्यकर्ते सांगतायत की दादा गेल्यानंतर आम्ही पोरके झालेले आहोत. सुनील अण्णांचं पण आपण पाहतोय की आता फोन कुणाला लावायचा. ज्यावेळी जोपर्यंत दादा होते तोपर्यंत कुणाचीही भीती नव्हती, आता फोन कुणाला लावायचा आणि अडचण कुणाला लावायची सांगायची, अशा प्रकारची प्रतिक्रिया ते देत आहेत. अण्णा, सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री करावं असं तुमच्या पक्षातील काही मंत्र्यांनी मागणी केलेली आहे, नेमकं काय होऊ शकतं पुढं? आता दादांनंतर वहिनीशिवाय तर कोण आहे नाही. जे काय निर्णय होईल तो आहे, पण शेवटी दादांमागं वहिनीशिवाय आता पर्याय पण नाही आहे. सुनील तटकरेंचं नाव चर्चेत आहे, छगन भुजबळांचं नाव चर्चेत आहे, पटेलांचं नाव चर्चेत आहे, मात्र तुमची वैयक्तिक इच्छा काय आहे? नाही, आता शेवटी कसं असतं माहिती का, हा प्रक्रियेचा भाग आहे. त्याच्यामध्ये मलाही वाटतं की या ठिकाणी वहिनींनी आपलं नेतृत्व करावं, त्या पद्धतीने होईल. पण नाव चर्चेपेक्षा हे मीडियावरती चर्चेत आहे. पक्ष ठरवेल एकत्र बसून कशा पद्धतीने करायचं ते. आता कुठेतरी पक्षाची मूड बांधण्यासाठी कार्यकर्ते सगळे पोरके झालेले आहेत. अगदी तुमच्यासारखे निडर कार्यकर्ते पण आता राजकारण सोडणे इतक्या विचार करत आहेत, कारण की कोणीही पाठीराखा राहिलेला नाहीये. या काळात कोण पक्षाला सावरेल, काय वाटतंय? नाही, आता समोर सगळं ब्लँक दिसतंय सध्या तरी काय नाही. आता वेळच ठरवेन कसं काय पुढे होणार, काय समोर तर दिसत नाही. काय जिल्हा परिषद पडल्यानंतर सुद्धा मला 50 कोटीचा निधी दिला होता. मला म्हणायचे लोकांची कामं करत राहा रे, लोक हे चढ उतार येतात, खचू नको मला म्हणायचे. मला आजही आठवतो अध्यक्षपदासाठी मला आग्रह करत होते, मी फोन बंद ठेवला. एक दिवशी फोन चालवला, दादांचा फोन आला. आमच्या इथले माजी नगरसेवक माझ्या शेजारी बसले होते, भगवान जाधव, आज भाजप पण देते, त्यांच्या समोर दादांचा फोन आला. मी म्हटलं दादा मला एवढी जबाबदारी पेलता येणार नाही. अरे तू लहान आहेस का, तू कशाला काळजी करतो, तू घे, मी करतो. मी म्हटलं दादा सांभाळून घ्या. अरे बाळा छोटा नाहीस तू, तुला आता हे करावं लागेल. आज आठवतं की मला एवढी मोठी जबाबदारी दिली आणि त्याच्यानंतर तेच गेले. आज कुठं काय झालं काय तर काय करणार आम्ही, त्यामुळं काय कळत नाही. आता ही दादावर प्रेम करणारी जी जनता आहे ती कुणाला बघणार, कसं करणार. आज महाराष्ट्राचा विकास, पुण्याबद्दल इतकी चर्चा करायची, पुण्याच्या ट्रॅफिकवरती बोलायचे, काय म्हणायचे, अरे काहीतरी करा तुम्ही लोक, काय आणतं काहीतरी प्लॅन आणा. हां, पुण्याच्या गोरगरिबांना जितक्या योजना आल्यात ना सगळ्या दादांच्या काळामध्ये आलेल्या आहेत. मला आठवतं आजही दादांनी खूप गरिबांचा विचार केला, खूप डेव्हलपमेंट. आत्ता मी रिसेंटली इलेक्शन पिरियडमध्ये म्हणलो दादा आपला कनेक्ट सोसायटी आणि परप्रांतीयांशी नाही, तर मी इथं सोसायटी मीट म्हणून कार्यक्रम घेतला. त्या लोकांना खूप आवडला, ती लोक दादांच्या अटे झाली. मी म्हणलो दादा आपण ह्या लोकांशी एकरूप झालो पाहिजे, यांना भेटलं पाहिजे, यांना तुमचे विचार कळले पाहिजे. हे आज त्यांना दादा माहीत नाही. तर मला म्हणलं तू कर ना, तुला कोण नाही म्हणतो, तू कशा पद्धतीने. म्हणलं दादा 1 महिन्यातनं एक सोसायटीवाल्यांसाठी आपण मिटिंग घ्यायला पाहिजे, त्यांच्यात ते आपण मिक्स झालो पाहिजे. तुमची काम करण्याची धमक आहे, तुम्ही कामाचे रिझल्ट देता,
हे लोकांपर्यंत गेलं. मला म्हणलं कर. चौबे साहेबांना सांगितलं हा सांगतो दर महिन्याला एक दिवस एक आपल्याला सोसायटी जितक्या आहेत त्यांच्याशी ना मीटिंग ठेवायची, त्यांचे प्रश्न सोडवायचे. दादांच्या हयातीत असतानाची एक इच्छा होती की जी फुटलेली राष्ट्रवादी आहे ती आता पुन्हा एकत्र करून, कारण नुकसान होत होतं दोन्ही राष्ट्रवादींचं. हयातीत दादांना जर दादा असे अकाली गेले नसते तर ते तुम्ही म्हणताय 9 तारखे फेब्रुवारीत ते झालंच असतं. पण आता दादा नाही येत, मात्र त्यांची इच्छा पूर्ण केली जाणार आहे का कार्यकर्त्यांकडून? सगळ्या कार्यकर्त्यांची भावना तशीच आहे. बघू आता, वेळ ठरवण. मला एवढं माहिती आहे की आता किती एक झालं ते जे भांडं तुटलंय ना आज, त्याच्यातलं कसं परत आपण एकत्र आणि किती बॉन्डिंग चांगलं राहील सांभाळणारा माणूस नाही आहे ना. त्यामुळं कसं होतं ते आपण पाहू. आता काय आमच्यासमोर तर तो प्रश्न नाही, आता सावरायचं कसं हाच एक प्रश्न आहे. आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली जाण्याने कार्यकर्त्यांवर काय वेळ आलेली आहे. असे हजारो लाखो कार्यकर्ते आहेत की ते सांगतायत की आमच्या पुढं सगळं ब्लँक आहे, पुढं काय करायचं आहे काहीही माहीत नाही आहे, काय होणार आहे हे देखील माहीत नाही आहे. त्यामुळे हजारो कार्यकर्त्यांच्या डोळ्यात आज देखील अश्रू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन गणेश मोरेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.